पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीचं उद्या जे आहे तर ते साजरा होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार रोहित पवार आहेत। जयंती साजरी होते मोठ्या उत्साहामध्ये, कसा उत्साह आहे? मध्यरात्रीचे 12:30 वाजलेले आहेत। कर्जत आणि जामखेडचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसंच इतरही तालुक्याचे सर्व नागरिक इथं येऊन आम्ही रात्री देवाचं पूजन करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा तिथं अभिवादन करतो स्मृतीसमोर, आणि मग त्यांचे विचार हे कुठेतरी मनामध्ये ठेवून त्यांच्या विचारांनी तिथं जगायचं असा कुठेतरी निर्णय तिथं घेत असतो। खरं तर आम्ही सुद्धा उद्याच्या दिवशी ही जयंती साजरी करू शकलो असतो, पण तिथं राजकारण एका विशिष्ट पद्धतीने काही पक्षांकडनं केलं जातं, पण आम्हाला उद्याच्या दिवशी राजकारण करायचं नाही। त्यामुळे आम्ही वेगळं स्टेज करत नाही, वेगळा कार्यक्रम करत नाही। उद्या मोठ्या प्रमाणात गर्दी आम्ही सुद्धा जर जमवली आणि त्यांची गर्दी आणि ही गर्दी एकत्रित येऊन चुकीची एखादी घटना घडली तर एका महत्त्वपूर्ण आणि पवित्र दिवसाला अवमान लागू शकतो। त्यामुळे मग अशा पद्धतीने आम्ही जयंती साजरी न करता जिथं कुठं सरकार कमी पडतं, जसं की भोजनाची व्यवस्था त्यांच्याकडनं कमी पडते, प्रसादाची कमी करते, 30-40 हजार लोकांना आम्ही भोजनाची व्यवस्था इथं सर्व लोक मिळून करत असतो। तसंच आज इथं अभिवादन केलं। ज्या काही गोष्टी कमी पडतात तिथं आम्ही असतो, काय शेवटी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे। भेदभाव न करता, वाद न घालता जयंती चांगली व्हावी याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील असतो। एक राजकीय प्रश्न, जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल भाजप जे आक्रमक होताना दिसतं आहे, आंदोलनं जे आहे त्यांच्या विरोधामध्ये करताना दिसत आहे, कसं बघताय सगळे? हा बघा, जितेंद्र आव्हाड साहेबांकडनं चुकून जी घटना घडली लगेचच त्यांनी त्या गोष्टीची माफी मागितली। आता भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान त्यांच्या नेत्यांकडनं झाला तेव्हा हे गप्प बसले। महात्मा फुलेंचा अवमान झाला, क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा अवमान झाला तेव्हा हे शांत बसले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला, तसंच इतरही सर्व महामानव आहेत त्यांचा अवमान भाजपच्या विविध नेत्यांकडनं तिथं झाला तेव्हा भाजपचे नेते कधी रस्त्यावर उतरले नाही। बरं, आता तुम्ही रस्त्यावर उतरत आहात, हे का रस्त्यावर उतरत आहेत? सरकारकडनं ज्या ज्या काही गोष्टी कमी पडत आहेत, जसं की दुष्काळ नियोजनामध्ये ते कमी पडत आहेत, त्याच्याचबरोबर पुण्यामध्ये जो ॲक्सिडेंट झाला ते जे काही वातावरण आहे, सत्तेत असणाऱ्या लोकांनी सत्तेचा वापर हा पॉवरफुल लोकांना मदत करण्यासाठी केला आणि ह्या गोष्टी लोकांसमोर पुढे यायला लागल्यात। मग आता लक्ष केंद्र कसं करायचं मीडियाचं आणि लोकांचं, म्हणून कुठेतरी अशा पद्धतीने आंदोलन करतात असं आमचं ठाम मत आहे। आरोग्य विभागासंदर्भामध्ये देखील आपण एक मोठा घोटाळा असल्याचं म्हटलेलं आहे, ॲम्ब्युलन्सच्या संदर्भामधला काय एकंदरीत त्या संदर्भात? एक तर ॲम्ब्युलन्सचा घोटाळा जो 3-3.5 हजार कोटीचा आहे त्याबद्दल मी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती, प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, तो मुद्दा लोकांसमोर आणला आणि मला कोर्टाचं, हायकोर्टाचं खरंच मनापासून अभिनंदन करायचं की लोकांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या बाजूने त्यांनी सुमोटो ती केस हातात घेतलेली आहे आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू असं आश्वासन सामान्य लोकांना त्यांनी तिथं दिलेलं आहे। त्याच्याचबरोबर कालच काही कागद आमच्या हाती आले ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं ज्या कंपनीला हजारो कोटीचं टेंडर दिलं, जेव्हा टेंडर दिलं गेलं ती कंपनीच अस्तित्वात नव्हती, कंपनी नंतर फॉर्म केली गेली। मग अशा पद्धतीने तुम्ही जर झोल करणार असाल, तिथं डाका घालणार असाल, खेकडा ज्या पद्धतीने माती पोखरतो तसं तुम्ही सामान्य लोकांचा पैसा ज्या तिजोरीमध्ये आहे तो जर खेकडा तिथं भ्रष्टाचाराचा खेकडा जर ती तिजोरी पोखरत असेल तर आम्ही शांत बसणार नाही। आणि जी कंपनी नव्हती त्या कंपनीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं, नंतर ती कंपनी फॉर्म केली, त्याचा अर्थ की तुम्हाला मार्क आधी पडले आणि नंतर पेपर कुठला दिला याच्यावर चर्चा आता आपण करतोय, असंच कुठेतरी म्हणावं लागेल। त्यामुळे हे सरकार कुठेतरी घमंडी झालेलं आहे, त्यांना असं वाटतं की लोक कुठेही आपल्याकडे बघत नाही, किती चोरी केली तरी चालेल पण आम्ही शांत बसणार नाही। शेवटचा प्रश्न, आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, सध्या जर आपण दुष्काळाची परिस्थिती सर्वत्र जाणवते आहे, अमरावतीतला तो व्हिडिओ आहे, काय एकंदरीत ते संदर्भ सांगा? आता अमरावतीमध्ये काही महिलांना पैसे देतानाचा व्हिडिओ मी टाकला होता। त्या व्हिडिओमध्ये महिला म्हणतायत की या सभेला म्हणजे भाजपच्या सभेला, मोदी साहेबांच्या सभेला येण्यासाठी आम्हाला 700 रुपये ठरले, आपण दिले फक्त 300, म्हणजे 400 रुपयाचा मलिदा तिथं भाजपच्या काही नेत्यांनी खाल्ला असं कुठेतरी तिथं दिसलं। तो व्हिडिओ फक्त मी तिथं टाकला म्हणजे, आणि तो त्यांना वाईट वाटलं आणि ते म्हणाले की नाही त्या महिलांना आम्ही पाणी देण्यासाठी बोलावलं होतं। आता त्यांच्याच राणांच्याच मतदारसंघातला एक व्हिडिओ मी तिथं आज ट्विट केलेला आहे, जिथं महिला, बालक, पुरुष असं पळत येतात आणि जेव्हा टँकर तिथं येतो त्या टँकरमधलं पाणी गोळा करतात
माझं एकच मत आलं की कर्जत जामखेडमध्ये 182 टँकर आम्ही सगळ्यांनी मिळून चालू ठेवले सरकार सोडून आणि लोकांच्या घरापर्यंत तिथं पाणी देतो. जे दृश्य आम्हाला दिसलं ते आम्हाला पटलं नाही म्हणून त्यांना विनंती केली की ज्या महिलांना तुम्ही पाणी वाटण्यासाठी ठेवलं होतं आज त्याच महिलांना प्यायला पाणी नाही, त्यामुळे पाणी देत असताना अशा पद्धतीने विहिरीत देण्यापेक्षा घरापर्यंत त्यांनी द्यावं एवढीच विनंती केली. धन्यवाद. हे होते आमदार रोहित पवार ज्यांनी भाजपवरती जोरदार निशाणा या निमित्तानं साधलेला आहे. कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, चौंडी, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.